स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बीइंग कलाकार सहर्ष सविनय सादर करीत आहोत. मी रंगभूमी बोलते. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना बीइंग कलाकार तर्फे रंगभूमी दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. मंडळी, ह्या रंगभूमीचे अनेक वेगवेगळे आयाम आणि तिने पाहिले बरीच बहुआयामी व्यक्तिमत्व, म्हणजे बालगंधर्वांपासून ते अगदी आजच्या काळातल्या वेगवेगळ्या नवोदित कलाकारांपर्यंत. पण ही रंगभूमी कधी सुरू झाली तर अगदी संत महाराजांच्या काळापासून, म्हणजे राजे असतील, महाराजे असतील, संत एकनाथ महाराज असतील, अशा अनेकांच्या काळापासून ही अरे काय चाललंय, अरे काय भारूड करायचंय की नाही, किती वेळ झालाय, चल लवकर. मंडळी, हे भारुडकार, बहुजनासी रूढ ते भारुड, म्हणजे यात गीत आणि अभिनय या दोन्हीचा संगम करून एक समाज प्रबोधन केलं जातं, लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवला जातो. घास असा घेण्याऐवजी असा घेतला जातो आणि जे हवं ते योग्यपणे लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. अरे काय चालायचं ना. हा मग चला. हा येस, चला सुरू करूया. चला. येड लागलं. ओ महाराज, अहो काय, अहो लोक समोर बसले, ते दगडी फेकून मारतात. असू दे, अरे त्यांना पण सवय झाली, मलाही सवय झाली. चालू दे. येड लागलं या जनास येड लागलं. बर. येड लागलं या लोकास येड लागलं. या जनास येड लागलं, या लोकास येड लागलं, या जनास येड लागलं. येड लागलं या जनास येड लागलं. कळलं का काय येड लागलं ते? नाही. तिकडे बघितलं का तो काय करतोय? तिळा तांदळाचे बाहुले केले की, तांदळाचे बाहुले केले की, पाट मांडूनी वर बसविले जी. पाट मांडूनी वर बसविले जी. वस्त्र अलंकारे गुंडाळिले. हो की, वस्त्र अलंकारे गुंडाळिले जी. आणि मना आले ते नाव ठेविले जी. मना आले ते नाव ठेविले जी. काय मना आलं नाव त्याच्या माहितीये?
नाही. काळ्या धोंडीराम. काय? काळ्या धोंडीराम? बघ ना. म्हणजे महाराज तिथं वाटेत एक दगड दिसला, तो उचलला, त्याला धुतला, पुसला, पाणी टाकलं, नैवेद्य दाखवला आणि देव बनवला. आता तूच बघ, म्हणून तर म्हणतोय ना येड लागलं म्हणून. दगडात देव शोधण्यापरीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार? अगदी बरोबर. म्हणूनच म्हणतोय येड लागल या जनास येड लागल, या लोकास येड लागल, या जनास येड लागल, या लोकास येड लागल. काय झालं? काय? विंचू चावला. द्यावा रे द्यावा. विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. हो, पण महाराज हा विंचू कसला आणि कधी चावला? अरे मनुष्य इंगळी अति दारुण. मनुष्य जे आहे ना मध्ये षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. अच्छा. हे जे षड्रिपू माणसाच्या अंगात आहेत ते माणसाला सतत इंगळी सारखं डसतात. म्हणजे कसं माहितीये का, इंगळीचं विष कसं माणसाच्या अंगात भिनतं, बरोबर, तसे हे जे षड्रिपू आहेत ना, हे जर माणसाच्या अंगात भिनले तर माणूस पार खाल्ला. आणि हे जर षड्रिपू काढायचे असतील तर संतांचा सहवास महत्वाचा. आणि म्हणून तर संत म्हणतात ना की विठ्ठल नाम घ्या. हो हो, विठ्ठल 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 विठ्ठल. ही लोककला अशीच पुढे प्रगती करत गेली आणि मग रुजू झाला तो फड तमाशाचा. त्यातून मग लोकनाट्य निर्माण झालं. लोकनाट्य म्हणजे काय तर भारुडा सर्कस, फक्त त्यात नाट्य असायचं. लोकांपर्यंत ज्या जुन्या चालीरीती आहेत, चुकीच्या रूढी परंपरा आहेत, त्याचबरोबर त्यावेळेच्या ज्या समस्या आहेत ह्या त्यांना पटवून दिल्या जायच्या विनोदी अंगाने. आणि मग हळूहळू रुजू व्हायला लागली ती संगीत रंगभूमी, जिला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, अक्षरशः डोक्यावर घेतलं. आणि त्यातलं एक अग्रेसर नाव म्हणजेच बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस. संगीत मान अपमान, वृच्छकटिक, मुकनायक अशा वेगवेगळ्या नाटकांमधनं त्यांनी कामं केली आहेत. एक नाही, दोन नाही, 25 संगीत नाटकातनं त्यांनी कामं केली. त्यांच्या आठवणी आजही तशाच ताज्या आहेत. संगीत मान अपमान मधल्या भामिनीचे ते सूर कानावर पडले की आजही रोमांच उभे राहतात आणि ते शब्द कानी घुमू लागतात.
मंडळी, अशीच सुंदर सुंदर संगीत नाटकं रंगभूमीवर सादर व्हायला लागली आणि त्यापैकीच एक म्हणजे संगीत सुवर्णतुला. सुवर्णतुला म्हणजे संगीत रंगभूमीला रामप्रहरी पडलेलं स्वप्नच होय. छोटा गंधर्व यांच्या स्वरांनी नटलेलं आणि अण्णांच्या म्हणजेच विद्याधर गोखल्यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे नाटक. यात निसर्गाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या निसर्गाचं वर्णन करताना अण्णा म्हणतात,
एकूणच नाट्यकलेचं दैवत म्हणजेच नटराज. संगीत नाटकात पूर्वीपासूनच प्रथम शंकराची आळवणी केली जायची, शंकरावर गीत गायलं जायचं आणि मग नाटकाची सुरुवात व्हायची. विद्याधर गोखल्यांच्या प्रत्येक नाटकात शंकराचं एकतरी पद आहेच, पण संपूर्ण नाटकच शंकर पार्वतीवर लिहायचं हे मात्र त्यांच्या मनात खूप वर्षांपासून घोळत होतं आणि ते अवतरलं जय जय गौरी शंकर या नाटकातनं. पार्वती शंकरांवर रुसलेली असते आणि तिला मनवण्यासाठी शंकर भगवान म्हणतात, सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला संगमी जिचिया महेश्वर रंगला संगमी जिचिया महेश्वर 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 संगमी
सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला सूरगंगा मंगला मंगला सूरगंगा मंगला मंगला सूरगंगा 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 मंगला मंगला सूरगंगा 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 मंगला 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 सूरगंगा 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 मंगला वा मंडळी, ही रंगभूमी अशीच प्रगती करत गेली. ही संगीत नाटकं 4 अंकी 5 अंकी असायची, पण हळूहळू त्यांचं रूपांतर झालं 3 अंकी नाटकांमध्ये. 3 अंकी नाटकांचं रूपांतर झालं 2 अंकी नाटकांमध्ये आणि मग समोर आले डॉक्टर लागू, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर असे अनेक नट. आणि हा सुद्धा साज, हा रंगभूमीचा साज लोकांनी आपल्या डोक्यावर घेतला. आणि मग काय समज म्हणजे तुम्ही आमचा तो केवळ एक समज मानता? युवराजनी, तुम्ही थोरा घरी जन्माला आला. लहानपणी मातापितांच्या मांडीवर अगदी लाडानं वाढला. आबासाहेबांची लाडकी सुनबाई म्हणून आजवर थाटामाटात रायगडावर मिरवले. आमच्या पोरक्या जीवाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही हो कळायची. आम्हाला जाणाऱ्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला तो धाक. आमच्या मनावर कोरली आहे फक्त त्यांच्या ओठांवरली सुन्न जरब. आमच्या पोटात अजून कालवताय त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं आणि आतड्यात तटा तटा तुटू लागतात. तो बघा ते 8 वर्षांचं एक लेकरू पायपीट करत उन्हात अनातून कशाचीही पर्वा न करता धाव धाव धावतय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी होऊ नाही खिचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला.
आणि निराजी पंत महाराजांना म्हणाले, महाराज, इथून जर सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथं मागे सोडूनच दौड केली पाहिजे. आता माझघरात अर्धवट ग्लानी येऊन पडलेल्या, तळमळत पडलेल्या त्या पोराच्या कानावर हे शब्द पडतात. ते पोरग तसं उठून बाहेर महाराजांकडे धावतं, त्यांच्या समोर बसतं, त्यांना मिठी मारतं आणि जोरात हंबरडा फोडतं, आबासाहेब, आबासाहेब. असे अजरामर उतारे लोकांसमोर आले आणि लोकांनी ते उचलूनही धरले. मग नंतर हळूहळू ती एकांकिका, एकपात्री, स्किट अशामध्ये रूपांतर झालं आणि मग आज आपल्या समोर ही रंगभूमी आहे, नाविन्याने सजलेली, नटलेली. मंडळी, कलाकारांना, अभिनेत्यांना, संगीतकारांना, प्रकाश योजनाकारांना सगळ्यांना हवी असते ती ही रंगभूमी. आणि मग वा, माझ्या गुणी कलाकारांनो, हो, हे सगळं पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी गंधर्वापासून ते आजच्या लहानग्या कलाकारांना असं एका क्षणात मी डोळ्यासमोर पाहिलं. पुन्हा एकदा तेच सगळं अनुभवलं. पुन्हा एकदा कपाळावर टिकली लावून, गळ्यात सोनेरी हार घालून नटल्यासारखं, सजल्यासारखं वाटलं मला. पुन्हा एकदा तो धुपाचा सुवास दरवळल्यासारखा वाटला. पुन्हा तिसरी घंटा अंगावर तोच काटा घेऊन आली. पुन्हा नांदीचे सूर कानात कोमलतेनं शिरत होते. 21 मार्च. त्या दिवसानंतर माझी अवस्था खूप बिकट झाली. मी खचत चालले होते, कारण मला जिवंत ठेवणारे तुम्ही कलाकार मला दिसतच नव्हतात. ना ते सुमधुर संगीत वाजलं, ना सेट लावण्याची धडपड दिसली. भीती वाटायला लागली हो एकटेपणाची. नाही, मला काही कळतच नव्हतं ना नक्की काय झालंय. आणि या कोरोनाबद्दल कळलं. दिसत होती ती आशाही नाहीशी झाली. मग मी जरा कानोसा घेतला. तेव्हा तुम्ही कलाकार मला भेटण्यासाठी किती आतुर आहात याची पदोपदी जाणीव होत होती मला. या कोरोनामुळे नाटक बंद झालं. आता पोटापाण्याचं काय असा प्रश्न माझ्या लेकरांना पडला. म्हणून दुसऱ्या व्यवसायात नशीब आजमावायचं त्यांनी ठरवलं. काही यशस्वी झाले, त्यांचं कौतुक आहेच हो मला. पण काहींना अपयश बघावं लागलं आणि खचून जाऊन माझ्या बाळांनी आत्महत्या केली. सूर ते झंकारलेले आज नाही सेच झाले, शब्द ते गंधाळलेले आज अक्षरांनीच गिळले. बाळांनो, मी वाट बघते पुन्हा तुम्हाला माझ्या अंगाखांद्यावर खेळताना पाहायची. मी वाट बघते प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं नाट्यगृह पुन्हा पाहण्याची. तुम्हा कलाकारांना ती प्रेक्षकांची दाद, त्यांच्या टाळ्या या किती किती महत्वाच्या आहेत हे माहिती आहे हो मला. पण माझ्या बाळांनो, अजिबात खचून जाऊ नका. आज रंगभूमी दिन आहे. दिन न होता साजरा करा. मला खात्री आहेच पुन्हा एकदा धुपाचा सुवास दरवळणार. पुन्हा एकदा तिसरी घंटा अंगावर तोच रोमांच घेऊन येणार. पुन्हा एकदा ओंकार नाद निनादणार. पुन्हा एकदा नाटकाचा पडदा उघडणार आणि पुन्हा त्याच उत्साहात रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नांदीचा पहिला सूर लागणार. मला खात्री आहे नाटक पुन्हा सुरू होणार. नाटक पुन्हा सुरू होणार. पण तुम्ही कोण आहात आणि कुठून बोलताय? कोण बोलताय तुम्ही? मी रंगभूमी बोलतेय.